नमस्कार सर्वांना. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागात असं पाहायला मिळतं की सावली आणि सारंग ह्या त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. बबलू आणि सोहम ही बाहेर बसलेले असतात आणि ते दोघे असा विचार करत असतात की सावली वहिनी आणि सारंग दादाला एकत्र कसं आणायचं. तर त्यावेळेस बबलू वेगवेगळ्या आयडिया सोहमला सांगत असतो. मात्र हे काही जमणार नाही याची त्या दोघांना सुद्धा खात्री असते. त्यामुळे पुढे काय करता येईल याचा विचार ते दोघेजण बसून करत असतात. सोहम म्हणतो की सावली वहिनी आणि सारंगदादा दोघेही चांगले आहेत. काही झाले तरी त्यांना एकत्र यायलाच हवं. त्यांचं लग्न जरी एका विचित्र परिस्थितीमध्ये झालं तरी त्यांचा सुखाचा संसार व्हायला हवा असं मला वाटतं. आणि त्यांचं असं बोलणं सुरू असताना सावलीचे बाबा, आई आणि सावलीचा भाऊ तिथे येतात. तर सचदेव म्हणतो की तुम्ही जे काही बोलत होता ते मी सगळं ऐकलंय. तर आता आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच सावलीची आई आणि सावलीचे बाबा देखील म्हणतात की हो, आम्ही सर्व ऐकलं आहे. मात्र सोहम म्हणतो की तुम्ही काही जरी चुकीचं ऐकलं असेल तर मग सावलीचे बाबा म्हणतात की आम्हाला कळालंय की ते दोघांच्या नात्याबद्दल. त्यांची आईसुद्धा म्हणते की हो, त्या दोघांना आम्ही पाहिलंय की त्यांच्यात नवरा बायकोचं नातं नाही आहे. हे ऐकून सोहम आणि बबलू दोघेही घाबरतात आणि ते एकमेकांकडे पाहतात. तर दुसरीकडे जयंती भैरवी माईंना फोन करते आणि म्हणते की माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मात्र त्या बदल्यात मला एक काहीतरी हवं आहे. तर भैरवी म्हणते की तुला काय हवं आहे. तर ती म्हणते की मला काठपदराची साडी नाही आहे. तर भैरवी म्हणते की हो, जर चांगली बातमी असेल तर मी तुला काठपदराची साडीच नाही तर एखादा दागिनासुद्धा देईल. पण काय बातमी आहे ते तरी सांग. तर जयंती म्हणते की सावली आणि सारंगामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही आहे. मात्र हे ऐकून भैरवी म्हणते की इतकंच ना, याने मला काय फरक पडतो. आणि ती फोन ठेवून देते. मात्र त्यानंतर ती हसतच म्हणते की माझी खात्री आहे सारंग कधीच त्या सावलीचा स्वीकार करणार नाही. आणि जयंती भैरवी माईंना कोणती खबर द्यायची याचा विचार करत असते. तर दुसरीकडे सोहम, सचदेव, सावलीची आई आणि बाबा यांना म्हणत असतो की बरं झालं तुम्हाला कळालं ते. मात्र आता आम्ही दोघे देखील त्यांना कसं एकत्र आणता येईल याचाच विचार करत होतो. तर बबलू म्हणतो की हो, माझी खात्री आहे सारंग आणि सावली वहिनी एक ना एक दिवस नक्की एकत्र येणार. सारंग दादा नक्की माझ्या वहिनीच्या प्रेमात पडेल. तर सोहमसुद्धा म्हणतो की माझी सुद्धा खात्री आहे. त्यावर एकनाथराव म्हणतात की आम्हाला सुद्धा असंच वाटतंय, कारण शेवटी विठुरायानेच त्या दोघांची जोडी बनवली आहे. तो नक्कीच त्यांना एकत्र आणेल. आणि त्यावर सोहम आणि बबलूसुद्धा आनंदाने हो म्हणतात. आणि मग ते 5 जण मिळून सावली आणि सारंगला कसं एकत्र आणायचं यासाठी काय करायचं या विचार करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम, बबलू, एकनाथराव सगळे चहा पीत बसलेले असतात. तर बबलू सगळ्यांना म्हणतो की जर आपल्याला त्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर त्या दोघांना एकत्र जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा. म्हणजे त्यांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला हवा. तर त्यावर सगळेजण म्हणतात हो. तितक्यात सावली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. मग सारंग त्या ठिकाणी येतो. तर सावली त्याच्यासाठी सुद्धा कॉफी घेऊन येते. त्यांचा चहा नाश्ता सुरू असतानाच गावातील काही लोक तिथे येतात. एकनाथराव म्हणतात की काय झालं, तुम्ही सकाळी सकाळी इकडे कसे. त्यावर त्यातील रामभाऊ नावाचे गृहस्थ असतात. ते म्हणतात की आपल्या मंदिरामध्ये अभिषेक आहे आणि आपल्या गावची प्रथा आहे की नवीन दाम्पत्याने तो अभिषेक करायचा. मात्र जे 9 दाम्पत्य अभिषेक करणार होते ते काही कारणामुळे करू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही सारंग सरांना विनंती करण्यासाठी आलो होतो की जर त्यांनी आणि सावलीने हा अभिषेक केला तर बरं होईल. मात्र हे ऐकून जयंती म्हणते की ते जमणार नाही. तुम्हाला काय आमचे जावई बापू रिकामे वाटले की काय, त्यांना खूप काम आहे. आणि मग ती सारंगला म्हणते की तुम्ही नाही म्हणा तर
सचदेव त्या गावातील लोकांना म्हणतो की हो ना, जावई बापू आपल्या गावात आले हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते रात्री मंदिरात येणार आहेत ना, मग तुम्ही त्यांना अभिषेक करण्याची विनंती करू नका, त्यांना नाही जमणार, त्यांची कामं आहेत. मात्र त्यावेळेस सारंग स्वतःहूनच त्या गावकऱ्यांना म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी नक्की अभिषेक करेल. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांना आणि त्या गावकऱ्यांना आनंद होतो. सावली तर खूप आनंदित होते. मग त्यानंतर रामभाऊ सावली आणि सारंगला सोवळं घालण्यासाठी देतात आणि म्हणतात की अभिषेकाला येताना हाच पोशाख घालून या. त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर मग मंदिरात जायचं असतं म्हणून सोहम आणि बबलू तयार झालेले असतात आणि सोहम ताराची वाट पाहत बसलेला असतो. तारा समोर आल्यावर तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं याची तो प्रॅक्टिस करत असतो आणि मग तितक्यात त्याला ताराचा मेसेज येतो. ती थोड्या वेळात पोहोचणार असते आणि तिने खास सोहमसाठी साडी नेसलेली असते, त्यामुळे तो खूप खुश होतो. आणि मग तारा त्या ठिकाणी येते तर सोहम तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर बबलू म्हणतो की तुम्ही दोघेजण इथे आहातच तर जोडणे जाऊन देवाचं दर्शन घ्या. आणि मग ते दोघेही आनंदातच मंदिरात जातात. पण तेवढ्यात सावली तिथे येते, परंतु बबलू तिला मंदिराच्या बाहेरच थांबवतो. सावलीला काही मंदिरात जाऊ देत नाही तर सावली म्हणते की आज देवाने माझं ऐकलं, सारंग सर स्वतःहून अभिषेकासाठी तयार झाले, म्हणून मला माझ्या विठुरायाचे आभार मानायचे आहेत. आणि मग बबलूला न सांगताच ती मंदिरात जाते, त्यामुळे बबलू घाबरतो. तर इकडे जयंती ही एक व्हिडिओ बनवत असते, त्यामध्ये ती एकनाथराव आणि सावलीची आई यांचासुद्धा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे ते तिघेजण घाबरतात. परंतु सावली मंदिरामध्ये सोहम आणि ताराला एकत्र पाहते, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर सावली त्यांच्याकडे पाहत असते आणि म्हणते की तुम्ही इथे कसे. त्यावर सोहम म्हणतो की अगं वहिनी, मी दर्शनासाठी आलो होतो आणि वाटेत मला तारा भेटली, मग ती माझ्यासोबतच आली. तर तारा रागातच सावलीला म्हणते की हे बघ सावली, मी इथे आईला न सांगता आले आहे, त्यामुळे तू आईला काही सांगू नको. तर सावली मुद्दाम विचारते, पण दर्शनासाठी येणं यात काही चुकीचं नाही आहे ना. तर तारा रागातच म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुला माहिती आहे ना भैरवी माई कशा आहेत ते, मग तू तिला काही सांगू नको. आणि त्यावर सावली खाली मान घालून हो म्हणते आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाते. मात्र त्यानंतर सोहम ताराला म्हणतो की हे बघ तारा, तू वहिनीसोबत ज्या पद्धतीने बोलली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मला माहिती आहे एकेकाळी ती तुझी असिस्टंट होती, पण आता किती तिला वाईट वाटलं असेल, ती एक माणूस म्हणून खूप चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझी वहिनी आहे. आणि त्यावर तारासुद्धा हो म्हणते आणि त्याला माफी मागते. तर सावली सारंग अभिषेकासाठी तयार होऊन विठुरायाचे आभार मानत असतात. तर दुसरीकडे सारंग अभिषेकाला जाण्यासाठी तयार होत असतो. अप्पूसुद्धा त्याला धोतर नेसण्यासाठी मदत करत असतो. मात्र सारंगला धोतर नेसता येत नाही, त्यामुळे अप्पू म्हणतो की काय तुम्ही पण एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत आणि साधं तुम्हाला धोतर नेसता येत नाही. त्यावर सारंग म्हणतो की कंपनीचा मालक होण्यासाठी धोतर नेसता यावं अशी काही अट नसते. मात्र त्यावेळी अप्पू म्हणतो की असं कसं, तुम्ही तर माझे हिरो आहात ना, तुम्हाला सगळं यायलाच हवं. मग त्यानंतर ते मोबाईलवर व्हिडिओ लावून धोतर कसं नेसायचं याची प्रॅक्टिस करतात. तर दुसरीकडे सोहम बबलू एकमेकांशी भांडत असतात. तितक्यात सावली तिथे येते. ती मुद्दाम सोहमला म्हणते की आज तारा साडीमध्ये छान दिसत होती ना. त्यावर सोहमसुद्धा हो म्हणतो आणि ताराच्या आठवणीमध्ये हरवून जातो आणि ते बघून सावलीला मात्र हसू येतं. आणि त्यानंतर मग आजचा भाग इथे संपतो.